मित्रांनो नमस्कार. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा भाग आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी अतिसंभाव्य अशा 50 घडामोडी अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ह्या घडामोडी माहीत असणे उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही चुका आढळल्यास कृपया कॉमेंट्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला. संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए नितीश कुमार, बी लल्लन सिंह, सी तेजस्वी यादव, डी सीताराम येचुरी. योग्य उत्तर ऑप्शन ए नितीश कुमार. पुढील प्रश्न. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? ऑप्शन ए अमरावती, बी नागपूर, सी अकोला, डी वाशिम. योग्य उत्तर ऑप्शन सी अकोला. पुढील प्रश्न. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहेत? ऑप्शन ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी बिहार, डी गोवा. योग्य उत्तर ऑप्शन बी महाराष्ट्र. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी बिहार, सी मणिपूर, डी आसाम. योग्य उत्तर ऑप्शन डी आसाम. पुढील प्रश्न. उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने कोणाच्या उपस्थितीत केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, बी अमित शहा, सी राजनाथ सिंह, डी नितीन गडकरी. योग्य उत्तर ऑप्शन बी अमित शहा. पुढील प्रश्न. कोणत्या राज्यात 50व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी झारखंड, डी आसाम. योग्य उत्तर ऑप्शन सी झारखंड. पुढील महत्त्वाचा प्रश्न. कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए बिहार, बी महाराष्ट्र, सी गोवा, डी सिक्कीम. योग्य उत्तर ऑप्शन बी महाराष्ट्र. पुढील प्रश्न. कमांडर डोंग जून यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए चीन, बी भारत, सी इस्रायल, डी रशिया. योग्य उत्तर ऑप्शन ए चीन. पुढील महत्त्वाचा प्रश्न. SLIM स्लिम ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए भारत, बी जर्मनी, सी रशिया, डी जपान. योग्य उत्तर ऑप्शन डी जपान. पुढील महत्त्वाचा प्रश्न. भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश कधीपासून स्वीकारणार आहेत? ऑप्शन ए 1 जानेवारी 2024, बी 26 जानेवारी 2024, सी 1 एप्रिल 2024, डी 19 फेब्रुवारी 2024. योग्य उत्तर ऑप्शन ए 1 जानेवारी 2024. पुढील प्रश्न. अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे? ऑप्शन ए अयोध्या धाम, बी श्रीराम धाम, सी हनुमान धाम, डी सीता धाम. योग्य उत्तर ऑप्शन ए अयोध्या धाम. मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढील महत्त्वाचा प्रश्न. अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आले आहे? ऑप्शन ए श्री स्वामी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बी श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ, सी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, डी महर्षी व्यास आंतरराष्ट्रीय विमानतळ. योग्य उत्तर ऑप्शन सी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढील प्रश्न. अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराचे उद्घाटन
कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे? ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू, बी नरेंद्र मोदी, सी एस जयशंकर, डी दलाई लामा। योग्य उत्तर ऑप्शन बी नरेंद्र मोदी। पुढील प्रश्न, इस्रो कशाचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे? ऑप्शन ए कृष्णविवर, बी चंद्र, सी सूर्य, डी मंगळ। योग्य उत्तर ऑप्शन ए कृष्णविवर। पुढील प्रश्न, 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोठे होणार आहे? ऑप्शन ए नाशिक, बी सोलापूर, सी नांदेड, डी अमरावती। योग्य उत्तर ऑप्शन ए नाशिक। पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, देशातील पहिला मध महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए बिहार, बी राजस्थान, सी महाराष्ट्र, डी केरळ। योग्य उत्तर ऑप्शन सी महाराष्ट्र। पुढील प्रश्न, कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए सी एस राजन, बी राजेश कोटक, सी मनविंदर सिंह, डी परेश अग्रवाल। योग्य उत्तर ऑप्शन ए सी एस राजन। पुढील प्रश्न, विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए PhD, बी MSc, सी MPhil, डी MBA। योग्य उत्तर ऑप्शन सी MPhil। पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, चॅट जीपीटीच्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे? ऑप्शन ए इंडिया जीपीटी, बी हिंदुस्तान जीपीटी, सी नमो जीपीटी, डी भारत जीपीटी। योग्य उत्तर ऑप्शन डी भारत जीपीटी। पुढील प्रश्न, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए संजीव खन्ना, बी महेश पाठक, सी राकेश कुमार, डी सतीश शिंदे। योग्य उत्तर ऑप्शन ए संजीव खन्ना। मित्रांनो, एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए चीन, बी नेदरलँड, सी अमेरिका, डी भारत। योग्य उत्तर ऑप्शन ए चीन। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? ऑप्शन ए डॉक्टर संजय ओक, बी डॉक्टर तात्याराव लहाने, सी डॉक्टर रमण गंगाखेडकर, डी डॉक्टर माधुरी कानिटकर। योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्टर रमण गंगाखेडकर। पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह-2 ची यशस्वी चाचणी घेतली आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, बी अफगाणिस्तान, सी चीन, डी जपान। योग्य उत्तर ऑप्शन ए पाकिस्तान। पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे? ऑप्शन ए चंदीगड, बी नवी मुंबई, सी अहमदाबाद, डी बंगळुरू। योग्य उत्तर ऑप्शन ए चंदीगड। पुढील प्रश्न, मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद 28 व 29 डिसेंबर रोजी कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन ए कोलकाता, बी चेन्नई, सी मुंबई, डी नवी दिल्ली। योग्य उत्तर ऑप्शन डी नवी दिल्ली। मित्रांनो, पुढे देखील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सध्या चर्चेत असलेला गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन ए सिंगापूर, बी भूतान, सी भारत, डी जपान। योग्य उत्तर ऑप्शन बी भूतान।
पुढील प्रश्न, भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कुठे करण्यात आले? ऑप्शन ए मुंबई, बी दिल्ली, सी बंगळुरू, डी कोलकाता. योग्य उत्तर ऑप्शन ए मुंबई. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण मुंबई येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, बी रमेश बैस, सी मनोज पांडे, डी राजनाथ सिंह. योग्य उत्तर ऑप्शन डी राजनाथ सिंह. पुढील महत्त्वाचा प्रश्न, भारतीय नौदलात सामील INS इम्फाळ या युद्धनौकेवर कोणते क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे? ऑप्शन ए ब्रह्मोस, बी अग्नी, सी पृथ्वी, डी आकाश. योग्य उत्तर ऑप्शन ए ब्रह्मोस. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत आणि रशियाने कोणत्या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे? ऑप्शन ए तामिळनाडू, बी केरळ, सी बिहार, डी महाराष्ट्र. योग्य उत्तर ऑप्शन ए तामिळनाडू. मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुढील प्रश्न, कोयासन विद्यापीठाने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? ऑप्शन ए रमेश बैस, बी शरद पवार, सी एकनाथ शिंदे, डी देवेंद्र फडणवीस. योग्य उत्तर ऑप्शन डी देवेंद्र फडणवीस. पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या कोयासन विद्यापीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? ऑप्शन ए सिंगापूर, बी UAE, सी जपान, डी जर्मनी. योग्य उत्तर ऑप्शन सी जपान. पुढील प्रश्न, पुणे येथे 50व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑप्शन ए अजित पवार, बी दीपक केसरकर, सी रमेश बैस, डी चंद्रकांत पाटील. योग्य उत्तर ऑप्शन सी रमेश बैस. पुढील प्रश्न, कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए बिहार, बी केरळ, सी कर्नाटक, डी तामिळनाडू. योग्य उत्तर ऑप्शन सी कर्नाटक. पुढील प्रश्न, देशात कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए दुसरा, बी तिसरा, सी चौथा, डी पहिला. योग्य उत्तर ऑप्शन ए दुसरा. पुढील प्रश्न, 2024 हे वर्ष खालीलपैकी कोणाचे जन्मशताब्दी वर्ष आहे? ऑप्शन ए मोहम्मद रफी, बी लता मंगेशकर, सी दिलीप कुमार, डी स्मिता पाटील. योग्य उत्तर ऑप्शन ए मोहम्मद रफी. पुढील प्रश्न, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए राजीव तिवारी, बी SS मुद्रा, सी अंकित अवस्थी, डी प्रमोद अग्रवाल. योग्य उत्तर ऑप्शन डी प्रमोद अग्रवाल. पुढील प्रश्न, वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 26 डिसेंबर, बी 30 डिसेंबर, सी 24 डिसेंबर, डी 28 डिसेंबर. योग्य उत्तर ऑप्शन ए 26 डिसेंबर. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघांची नोंद झाली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी बिहार, सी कर्नाटक, डी ओडिसा. योग्य उत्तर ऑप्शन डी ओडिसा. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए लक्ष्मीकांत देशमुख, बी सदानंद मोरे, सी रघुनाथ माशेलकर, डी डॉक्टर जब्बार पटेल. योग्य उत्तर ऑप्शन डी डॉक्टर जब्बार पटेल. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे,
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे? ऑप्शन ए दोहा, बी अबुधाबी, सी दिल्ली, डी पॅरिस। योग्य उत्तर ऑप्शन बी अबुधाबी। पुढील प्रश्न, जगातील पहिल्या 50 सुरक्षित शहराच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश आहे? ऑप्शन ए पुणे, बी चेन्नई, सी जयपूर, डी मंगळुरू। योग्य उत्तर ऑप्शन डी मंगळुरू। पुढील प्रश्न, तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात कोठे साजरा केला जातो? ऑप्शन ए ग्वाल्हेर, बी नाशिक, सी वाराणसी, डी जालंधर। योग्य उत्तर ऑप्शन ए ग्वाल्हेर। पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए टाटा पॉवर, बी अदानी समूह, सी एनटीपीसी, डी क्रॉम्प्टन ग्रीव्ज। योग्य उत्तर ऑप्शन डी क्रॉम्प्टन ग्रीव्ज। पुढील प्रश्न, 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए लक्ष्य सेन, बी चिराग सेन, सी पी कश्यप, डी किदांबी श्रीकांत। योग्य उत्तर ऑप्शन बी चिराग सेन। पुढील प्रश्न, डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए उर्दू, बी मराठी, सी हिंदी, डी कोकणी। योग्य उत्तर ऑप्शन ए उर्दू आणि कादंबरीचं नाव आहे राजदेवकी आमराई। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए प्रदीप पुरंदरे, बी सलीम अली, सी प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर, डी डॉक्टर राजेंद्र सिंह। योग्य उत्तर ऑप्शन सी प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर। पुढील प्रश्न, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए प्रेरणा देवस्थळी, बी अभिलाषा म्हात्रे, सी नीता तिवारी, डी शिवानी सुर्वे। योग्य उत्तर ऑप्शन ए प्रेरणा देवस्थळी। पुढील प्रश्न, युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा पुढील 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहेत? ऑप्शन ए भारत, बी चीन, सी जर्मनी, डी ब्राझील। योग्य उत्तर ऑप्शन सी जर्मनी। या व्हिडिओतील 50वा आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? ऑप्शन ए रमेश बैस, बी एकनाथ शिंदे, सी दीपक केसरकर, डी उद्धव ठाकरे। योग्य उत्तर ऑप्शन ए रमेश बैस। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।